नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला काही बिझनेस करण्याची इच्छा आहे का? अहो असायलाच पाहिजे, कारण प्रत्येक महिलेला आपली कार्यक्षमता ओळखावी लागते आणि यातून आपली ओळख निर्माण करावी लागते. नाहीतर घरात काय किंमत असते हे सर्वांनाच माहिती आहे. आज मी अशाच एका महिलेची इन्स्पिरेशनल स्टोरी सांगणार आहे, जिने आपल्या घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू करून आज ती एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे आणि आज तिच्या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. चला तर मग सुरुवात करूया. ही कहाणी आहे ठाण्यामधील ललिता पाटील यांची. ललिता पाटील म्हणतात की घरून काम करणारी महिला नेहमीच गृहिणी म्हणून पाहिली जाते. जेव्हा ती तिच्या घराबाहेर पडते आणि समाजाला महत्त्वपूर्ण वाटेल असे काहीतरी साध्य करते, तेव्हा तिच्या मेहनतीची दखल घेतली जाते. फिजिक्स ग्रॅज्युएट असलेल्या ललिता पाटील म्हणतात की त्यांना नेहमीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे होते. सुरुवातीला त्या ट्युशन देत असत आणि नंतर एका फार्मसी कंपनीसाठी औषधे विकत असत. पण यामध्ये त्यांना समाधान मिळत नव्हते, कारण की त्यांना त्यांच्या कामात ती प्रगती दिसत नव्हती जशी त्यांना पाहिजे होती. म्हणूनच 2016 मध्ये त्यांनी घरातूनच टिफिन सर्व्हिस व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांनी 2000 रुपयांचे टिफिन बॉक्स खरेदी केले आणि 500 रुपयांच्या जाहिरात पत्रिका वाटल्या आणि हा व्यवसाय घरातूनच सुरू केला. यासाठी त्यांनी फूड बिझनेस परवाना मिळवला आणि साधे घरगुती जेवण देण्यासाठी त्यांच्या टिफिन सर्व्हिसला घराची आठवण असे नाव दिले. वर्षभर सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण लवकरच त्यांना जाणवलं की घरातून व्यवसाय चालवत असल्यामुळे लोक त्यांना उद्योजक मानत नव्हते. पण त्यांना तोच आदर हवा होता जो बाहेर काम करणाऱ्या महिलांना दिला जातो आणि त्यासाठी त्यांना त्यांचा व्यवसाय 4 भिंतीच्या बाहेर वाढवायचा होता. पण त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी भांडवल नव्हते. त्या म्हणतात की माझे पती कोणतीही बचत करू शकत नव्हते आणि कोणतीही बँक माझ्यावर विश्वास ठेवून कर्ज देणार नव्हती. 2019 मध्ये एके दिवशी त्यांना ब्रिटानिया मेरीगोल्डच्या माय स्टार्टअप स्पर्धेची जाहिरात दिसली, ज्यामध्ये महिलांना उद्योजकीय प्रवासात पाठिंबा देण्यासाठी 10 विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. संधीचा फायदा घेत ललिताने स्पर्धेत भाग घेतला आणि त्या जिंकला सुद्धा. टॅक्स कट करून त्यांना 7 लाख रुपये मिळाले. त्यापैकी त्यांनी 6 लाख रुपये आपल्या रेस्टॉरंटमध्ये गुंतवले आणि ठाण्यामध्ये आपले रेस्टॉरंट चालू केले. त्या म्हणतात की मी घरापासून दूर राहणाऱ्या आणि घरी बनवलेले जेवण चुकवणाऱ्या, काम करणाऱ्या व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि आपल्या रेस्टॉरंटचे नावही घराची आठवण ठेवली. या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी एकदम घरच्यासारखे जेवण देण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिल्याच दिवशी 1200 रुपये कमवले होते. त्यांचा व्यवसाय चांगला चालू होता, पण कोरोना व्हायरस आला आणि लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यांच्या व्यवसायात नुकसान होऊ लागले. तरीही त्यांनी हार नाही मानली आणि आरोग्यकर्मी, विद्यार्थी, नोकरदार यांसाठी टिफिन सर्व्हिस सुरू केली. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यापर्यंत टिफिन पोहोचवली. यामुळे त्यांना खूपच फायदा मिळाला. त्या 3-3.5 लाख रुपये महिना कमवू लागल्या. आता तर त्या सक्सेसफुल उद्योजिका आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटीपर्यंत आहे. त्या आपल्या फ्रँचायझी पण विकू शकतात. त्यांच्याचप्रमाणे तुम्ही हार न मानता घरातूनच छोटी सुरुवात करून मोठी स्वप्न गाठू शकता. आपला वेळ टीव्ही सिरियल्स पाहून वेस्ट करण्यापेक्षा तोच वेळ काहीतरी चांगल्या कामात गुंतवून त्याचा भविष्यासाठी वापर करू शकता. तर कशी वाटली ललिता पाटील यांची इन्स्पिरेशनल स्टोरी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.